गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. आज आपण प्रॉब्लेम नंबर 9 सॉल्व करणार आहोत. बुक्समध्ये पेज नंबर 37 वरती हा प्रॉब्लेम दिलेला आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ श्रेयस अँड मृणाल and adjustments you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. ट्रायल बॅलन्स दिलेला आहे 31st मार्च 2019. जर्नल फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे. पहा कॅपिटल अकाउंट्स श्रेयस अँड मृणाल, परचेसेस, सेल्स, बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल, कमिशन, सॅलरीज, इन्शुरन्स 9 मंथ्स म्हटलेलं आहे ब्रॅकेटमध्ये, प्रीपेड रेंट, सनरी क्रेडिटर्स, सनरी डेटर्स, पोस्टेज, फ्रीहोल्ड प्रिमायसेस, फर्निचर, बॅड डेप्ट्स, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, कॅरेज इनवर्ड, कॅरेज आउटवर्ड, स्टॉक 1st एप्रिल 2018, रिटर्न्स, वेजेस, आउटस्टँडिंग वेजेस, ॲडजस्टमेंट्स पहा. 1 नंबर क्लोजिंग स्टॉक ₹30,000, 2 इफेक्ट्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला. सेकंड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरी ₹1,200 अँड कमिशन ₹400. सॅलरी आणि कमिशनमध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ॲड करायचे आहेत आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवायचा आहे. तिसरी ॲडजस्टमेंट डिप्रिशिएट फर्निचर ॲट द रेट ऑफ 10%. फर्निचरवरती 10% डिप्रिशिएशन आहे. बॅलन्स शीटच्या असेट साईडला फर्निचर इनरला त्याच्यातून डिप्रिशिएशन लेस आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. चौथी ॲडजस्टमेंट पहा प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेप्ट्स ₹1,200. न्यू बॅड डेप्ट्स आहेत. ओल्ड बॅड डेप्ट्स ट्रायल बॅलन्समध्ये दिले आहेत. न्यू बॅड डेप्ट्सचे 2 इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला सनरी डेटर्समधून लेस आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. देन नेक्स्ट आहे पहा गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड ए क्लेम ऑफ ₹2,000 ओनली. 5,000च्या मालाचं आगीमुळे नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनीनं ₹2,000चा क्लेम मंजूर केलेला आहे. आता ह्या ॲडजस्टमेंटचे 3 इफेक्ट्स होणार आहेत पहा. ₹5,000चं नुकसान झालं, ₹2,000ची भरपाई मिळाली म्हणजे ₹3,000चा काय झालेला आहे लॉस झालेला आहे. आता पहिला इफेक्ट होणार याचा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ₹5,000 हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. दुसरा इफेक्ट 2,000 इन्शुरन्स कंपनीकडून मिळणार आहेत म्हणून ते बॅलन्स शीटच्या असेट साईडला इन्शुरन्स क्लेम ₹2,000. आणि तिसरा इफेक्ट 5,000चं माल जळालेला आहे, ₹2,000 इन्शुरन्स कंपनीकडून मिळाले म्हणजे ₹3,000चा हा जो लॉस आहे तो लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू लॉस बाय फायर म्हणून दाखवलं जाईल आणि अमाऊंट असेल 3,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट पहा श्रेयस अँड मृणाल आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 2:1. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशिओ दिलेला आहे. पोस्टिंग्स पाहता पहिलं पोस्टिंग कॅपिटल अकाउंट्स श्रेयस 35,000 आणि मृणाल 20,000. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला श्रेयस 35,000 आणि मृणाल 20,000. नेक्स्ट पोस्टिंग आहे पहा परचेसेस 37,800 आणि याच्यातून रिटर्न्स मायनस करायचे आहेत त्यामुळे इनरला घेतले आहेत. पण टू परचेसेस 37,800. नेक्स्ट आहेत सेल्स 66,700 आणि याला देखील रिटर्न्स आहेत त्यामुळे इनरला घेतलेत. बाय सेल्स 66,700. नेक्स्ट आहे बिल्स रिसिवेबल 8,000 बॅलन्स शीटच्या असेट साईडला बिल्स रिसिवेबल 8,000 ह्या ठिकाणी घेतलेलं आहे. नेक्स्ट बिल्स पेएबल 6,500 बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल 6,500.
नेक्स्ट कमिशन, त्याचा बॅलन्स डेबिट आहे, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 2400 आणि याला ॲडजस्टमेंट त्यामुळे इनरला घ्यायचं आहे. पण टू कमिशन 2400 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इनरला घेतलेला आहे. नेक्स्ट सॅलरीज 6000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इनरला ॲडजस्टमेंट आहे टू सॅलरीज 6000. नेक्स्ट इन्शुरन्स आणि ब्रॅकेटमध्ये 9 मंथ्स 9000 हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवलं जाईल. इन्शुरन्स 9000 इनरला घेतलेला आहे. आणि त्या संदर्भात वर्किंग नोट पहा. आता पहिली वर्किंग नोट काय दिलेली आहे पहा, इन्शुरन्स पेड फॉर 9 मंथ्स, इट मीन्स 3 मंथ्स इन्शुरन्स इज आउटस्टँडिंग. म्हणजे या ठिकाणी इन्शुरन्स 9 मंथ्स पेड केलेला आहे, याचा अर्थ 3 मंथ्स इन्शुरन्स हा देणं बाकी आहे, आउटस्टँडिंग आहे. दॅट इज ₹3000 इज आउटस्टँडिंग. म्हणजे 3000 रुपये हे आउटस्टँडिंग आहेत. त्याचे इफेक्ट्स पहा. पहिला इफेक्ट इन्शुरन्समध्ये ॲड आउटस्टँडिंग 3000 हा झाला पहिला इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग इन्शुरन्स 3000 या ठिकाणी घेतलेलं आहे. नेक्स्ट पोस्टिंग आहे पहा, प्रीपेड रेंट. प्रीपेड रेंट त्याचा बॅलन्स डेबिट आहे पहा 3000. आता प्रीपेड रेंट दिलं असेल तर ते बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवलं जाते पहा. प्रीपेड रेंट 3000. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स 48,900 बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. सन्ड्री क्रेडिटर्स 48,900. नेक्स्ट सन्ड्री डेटर्स 25,000 बॅलन्स शीटच्या असेट साईडला इनरला. सन्ड्री डेटर्स 25,000. नेक्स्ट आहे पोस्टेज 1700 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. पोस्टेज 1700. नेक्स्ट आहे फ्री होल्ड प्रिमायसेस 17,300 बॅलन्स शीटच्या असेट साईडला. फ्री होल्ड प्रिमायसेस 17,300 या ठिकाणी घेतलेले आहेत. नेक्स्ट फर्निचर 20,000 आणि याला ॲडजस्टमेंट आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला इनरला. फर्निचर 20,000 इनरला घेतलेले आहेत. नेक्स्ट बॅड डेब्ट्स 500 हे ओल्ड बॅड डेब्ट्स आहेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 बॅड डेब्ट्स ओल्ड आहेत 500 घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये न्यू ॲड करायचे आहेत, इनरला घेतले आहेत त्यामुळं. नेक्स्ट आहे कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक 4,500 आणि 16,000 दोन्हीही बॅलन्स शीटच्या असेट साईडला. कॅश इन हँड 4,500 आणि कॅश ॲट बँक 16,000. नेक्स्ट कॅरेज इनवर्ड 800 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. कॅरेज इनवर्ड 800. नेक्स्ट आहे कॅरेज आउटवर्ड 1700 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. कॅरेज आउटवर्ड 1700. नेक्स्ट स्टॉक 1 एप्रिल 2018 ओपनिंग स्टॉक आहे 1/4/2018चा ओपनिंग स्टॉक 22,500 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक 22,500. त्याच्यानंतर रिटर्न्स. आता इथं डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स आहेत पहा. डेबिट बॅलन्स आहे 1,200 आणि क्रेडिट बॅलन्स आहे 1,800. याच्यामध्ये सेल्स रिटर्नचा बॅलन्स हा डेबिट असतो आणि परचेस रिटर्नचा बॅलन्स हा क्रेडिट असतोय. सेल्स रिटर्नचा बॅलन्स डेबिट आहे म्हणजे त्याची अमाऊंट किती आहे पहा 1,200.
सेल्समधून लेस पहा 66,700 लेस रिटर्न्स 1,200 आउटरला 65,500. त्याच पद्धतीनं परचेसेस लेस रिटर्न्स परचेस रिटर्नचा बॅलन्स हा क्रेडिट आहे पहा 1,800 परचेसमधून इथं मायनस केलेले आहेत आणि आउटरला 36,000. नेक्स्ट वेजीस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला वेजीस 3,100. नेक्स्ट पोस्टिंग आहे आउटस्टँडिंग वेजीस 1,600. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला त्याचा क्रेडिट बॅलन्स आहे आउटस्टँडिंग वेजीस 1,600. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट्स पहा. पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक ₹30,000. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला क्लोजिंग स्टॉक 30,000 आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक 30,000 या ठिकाणी घेतलेला आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे पहा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरी ₹1,200 अँड कमिशन ₹400. सॅलरीमध्ये आउटस्टँडिंग सॅलरी ॲड केलेली आहे पहा सॅलरीज ॲड आउटस्टँडिंग सॅलरीज 1,200 आणि कमिशन ॲड आउटस्टँडिंग 400. म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हा असेल तर संबंधित एक्सपेन्सेसमध्ये तो ॲड केला जातो. पहिला इफेक्ट झाला सॅलरीमध्ये 1,200 ॲड झाले आणि कमिशनमध्ये 400 ॲड झाले. हा झाला पहिला इफेक्ट. याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरीज 1,200 आणि कमिशन 400 टोटल 1,600 आउटरला घेतलेली आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे पहा डिप्रिशिएट फर्निचर ॲट द रेट ऑफ 10%. फर्निचर 20,000 आहे त्याच्या 10% 2,000 मायनस केलं आउटरला 18,000. हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डिप्रिशिएशन ऑन फर्निचर 2,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे पहा प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेब्ट्स ₹1,200. न्यू बॅड डेब्ट्स आहेत बॅलन्स शीटच्या असेट साईडला सन्ड्री डेटर्समधून लेस इथं इनरला डेटर्स आहेत पहा लेस बॅड डेब्ट्स 1,200. हा झाला पहिला इफेक्ट आउटरला 23,800. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बॅड डेब्ट्स ओल्ड घेतले आहेत 500 ॲड बॅड डेब्ट्स न्यू 1,200 आणि टोटल आउटरला घेतलेले 1,700. नेक्स्ट ॲडजस्टमेंट पहा गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड ए क्लेम ऑफ ₹2,000 ओनली. आणि मगाशी आपण चर्चा केलेली आहे या ॲडजस्टमेंटचे 3 इफेक्ट्स होणार. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर 5,000. ₹5,000 नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे त्याचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि इन्शुरन्स कंपनीनं ₹2,000 क्लेम मान्य केलेला आहे पहा इथं वर्किंग नोट आपण त्या संदर्भातली पाहूया. गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड क्लेम ₹2,000. इट मीन्स लॉस बाय फायर ₹3,000. म्हणजे ₹5,000 मालाचं नुकसान झालेलं आहे आणि इन्शुरन्स कंपनीकडून ₹2,000 भरपाई मिळणार आहे. याचाच अर्थ ₹3,000 आगीमुळं लॉस झालेला आहे. आता त्याचे इफेक्ट कसे आहेत पहा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ₹5,000 इथं घेतलेलं आहे पहा बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ₹5,000. त्याच्यानंतर सेकंड इफेक्ट कसा आहे पहा लॉस त्याच्यातला ₹3,000 जो लॉस आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लॉस बाय फायर इथं घेतलेला आहे पहा टू लॉस बाय फायर 3,000. आणि तिसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला इन्शुरन्स क्लेम 2,000 घेतलेला आहे पहा. म्हणजे या ॲडजस्टमेंटचे 3 इफेक्ट्स या पद्धतीनं होत आहेत. आणि नेक्स्ट आहे तो त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे. आता आपण ट्रेडिंग अकाउंट जर क्लोज केला तर त्याची क्रेडिट साईड मोठी आहे त्याची टोटल आहे 1,05,000 आणि त्याच्यातून डेबिटची टोटल मायनस जाता ग्रॉस प्रॉफिट येतोय 38,100 आणि हा ग्रॉस प्रॉफिट
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला कॅरी फॉरवर्ड केलेला आहे 38,100. परत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड मोठे आहे म्हणजे नेट प्रॉफिट आहे, त्याच्यातून डेबिटची टोटल मायनस जाता नेट प्रॉफिट येतोय 6,000. आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन श्रेयस आणि मृणालमध्ये केलेलं आहे. पहा डिस्ट्रीब्युशन ऑफ नेट प्रॉफिट, त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 2:1. नेट प्रॉफिट किती आहे पहा 6,000. त्या रेशोच्या टोटलनं त्याला भागायचं आहे. 2 + 1 3 रेशोची टोटल झाली. 6,000 भागिले 3 बरोबर एक शेअर म्हणजे किती आला 2,000. आणि श्रेयसचा शेअर किती आहे पहा 2 आहे. 2,000 गुणिले 2 4,000 आणि मृणालचा 1 आहे म्हणजे 2,000. म्हणजे या ठिकाणी श्रेयसला नेट प्रॉफिट आलेला आहे 4,000 आणि मृणालला आलेला आहे 2,000. आता नेट प्रॉफिट असल्यामुळं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला त्यांच्या कॅपिटलमध्ये ॲड केलं जाईल. इथं श्रेयस पहा, श्रेयसचं कॅपिटल 35,000, ॲड नेट प्रॉफिट 4,000, आउटरला 39,000. मृणालचं कॅपिटल आहे 20,000, ॲड नेट प्रॉफिट 2,000, आउटरला 22,000. आणि अशा पद्धतीनं फायनली हे जे उदाहरण आहे ते 1,22,600 न टॅली होत आहे. थँक्यू.